डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. राहुलला आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याची मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आहे. आडवा बॅटने पुल केलाय, बॉलला गुल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल कुर्चेच्या बॅटमधून आलाय षटकार. यस दिसे लावलेलं ते म्हणून तुला म्हटलं. मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येला श्री गणेश झालाय. धावसंख्येला आकार द्यायला आता सुरुवात झाली. बागफुटला गेले, एक्स्ट्रा कवचला. एक्स्ट्राऑर्डिनरी फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय राहुलच्या बॅटमधून चौकार. पोहोचतोय 10 ऑन दी बोर्ड. राहुल कुडचे नावाची चर्चा मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. यावेळेस आउटसाइड दी ऑफ स्टंप. एक्स्ट्रा कव्हर्सला पुन्हा एकदा भेटण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. एका सिंगलच्या मदतीने 11 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचतोय. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ असूनही शिल्लक आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस देखील आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहत आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. या 2 धावांच्या मदतीने 13 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचतोय. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती. कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये देखील निराशाजनक खेळ जलसिंग पाटीलचा होता आणि या मॅच मध्ये पहिला चेंडू बॅटवरती तितक्या चांगल्या प्रकारे आलेला नाहीये. मात्र या खेळाडूकडे क्षमता आहे. धावा बनवण्यासाठी तो ओळखला जातो. सेन्सिबल क्रिकेट याच्या माध्यमातून केलं जातं. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलाय. डीप मधून प्रोटेक्शन येईल. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बनवली गेली बिनबाद 14. तोपर्यंत ऐकूया की डीजेचं सुमधुर गाणं. ओव्हर टू डीजे. आता मात्र संधी दिली जलसिंग पाटीलला आणि त्या संधीचं सोनं देखील केलं.
खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू देखील अशाच प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये अपयश आलं. मात्र त्यानंतर कम्मालीचा चेंडू पेश केला जातोय. दरम्यान इथे मात्र एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 21 या आकड्यावरती 21 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. यावेळेस लोअर फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. डीप मधून प्रोटेक्शन येईल तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये आणि या एका सिंगलच्या मदतीने 22 या आकड्यावरती धावफलक 22 ऑन दी बोर्ड. अक्षयला आपण पाहतोय फिरकीपटू आहे, लेफ्ट आर्म फिरकी गोलंदाज आहे. पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर कमबॅक त्याचं देखील राहिलं, पुनरागमन राहिलं त्याचं देखील. दरम्यान 22 धावा धावफलकावरती. खोलवर टप्पायचा ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करत असताना जलसिंग पाटीलच्या बॅटमधून आला एक शानदार षटकार. यस इज यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये पार्किंग लॉट मध्ये पाठवून दिलाय. आणखीन एक दर्जेदार फटका जलसिंग पाटीलच्या बॅटमधून बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार. चौतीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 34 ऑन दी बोर्ड. बॅक टू बॅकचे दोन षटकार जलसिंगच्या बॅटमध्ये आले आहेत. फुटला जाऊन आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होईल आणि या एका सिंगलच्या मदतीने 35 या आकड्यावरती धावफलक. दोन षटकांचा खेळ समाप्त. दोन षटकांच्या अखेरीस 35 धावा धावफलकावरती. दरम्यान हे षटक महागडं ठरलं. या षटकामध्ये आल्यात तब्बल 21 धावा. दोन षटकांच्या अखेरीस बनवल्या आहेत 35 धावा. वरती कृष्णा दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी कृष्णाच्या खांद्यावरती दिली जाते. या सामन्यामध्ये जर अगदी पाहिलं तर तारे सितारे बॉस 11 संघाकडून खेळत असताना पाहायला मिळतात. त्यामध्ये अवधूत पाटील सारखा फलंदाज असेल, त्याचबरोबर विचार केला तर आशुतोष जांभवकर, जलसिंग पाटील, राहुल कुरचे असे अनेक तारे सितारे या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतात. खोलवर टप्प्याचा यावेळेस देखील पॉइंटच्या दिशेने फटका गेला. पॉइंटला भेटलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. स्टेप आउट केलं. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. स्टेप आउट झाले, त्यानंतर पाठीमागे गेले. बॅटची कडा आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅकचे दोन चौकार आलेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिला काही षटकामध्येच आशा सोडली आहे सध्याच्या घडीला धुरंधर 11 संघाने. 43 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 43 ऑन दी बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे.
खोलवर डपाचा समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक सिंगल कंप्लीट झालंय, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या दोन धाव्यांच्या मदतीने 45 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 45 ऑन दी बोर्ड. 45 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावा वाचवल्यात नक्कीच या क्षेत्ररक्षकाने, धावा आपल्या संघासाठी बहुमूल्य वाचवल्या आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होतीये. 46 या आकड्यावरती धावफलक. आता मात्र या मॅच मध्ये जलसिंग पाटील चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि या 11 चेंडू मध्ये 34 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आता मात्र संपर्क तितकासा खास नव्हता. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. 47 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. या षटकामध्ये पाहायला गेलं तर पहिला 2 बॉलवरती चौकार आल्यानंतर कृष्णाने देखील कमबॅक केलं. 2 फुलटॉस जरूर टाकले, मात्र त्या फुलटॉसचा फायदा फलंदाजांना घेता आलेला नाहीये. 47 धावा धावफलकावरती एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्टेप आउट केलाय, एक्स्ट्रा कव्हर्सला पुन्हा एकदा फटका केलाय, प्रोटेक्शन आलाय, फंबल होतोय, एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय, मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी थांबवलाय. 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने 49 या आकड्यावरती धावफलक. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 49. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती 4थ्या षटकामध्ये सोन्या यांना आपण पाहतोय. धुरंधर 11 वाळवा संघाचा एक जबरदस्त फिरकीपटू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिला बॉल, फिरकीची जादू पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती राहुल कुर्चीला कोणती धाव मिळणार नाहीये. वाळव्याला बिलॉंग करणारा एक जबरदस्त फिरकीपट्टू आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल कमालीचा हातायला, दुसरा बॉल देखील तशाच प्रकारे हातायलाय. डीप प्रोटेक्शन येईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. फंबल होत आहे, मात्र एका धावेवरती समाधानी राहत आहेत. या एका धावेच्या मदतीने 50 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 50 ऑन दी बोर्ड. 50 धावा धावफलकावरती. नो बॉलचा इशारा आलाय, नो +1 अशा या 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. त्याला पंचांचा नो बॉलचा इशारा. म्हणजेच काय, आता मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला गोलंदाजी करता येणार नाहीये. या स्पर्धेचा नियम आहे थ्रो गोलंदाजी चालणार नाही आणि आढळल्यास या स्पर्धेमध्ये आपल्याला पूर्णपणे बॅन केलं जाईल. आणि इथे सोन्या यांना देखील बॅन केलं जात आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती फेरबदल केला जातोय. अजित यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. 4थ्या षटकामध्ये फेरबदल झालाय. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कुठेतरी गोलंदाजाला बॅन केलं आणि आता फ्री हिटचा बॉल असणार आहे. आणि फ्री हिटच्या बॉलवरती स्ट्रायकिंग एंड वरती कोण आहे? अर्थात जलसिंग पाटील आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळी समोरच्या दिशेने फटका घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, वॅकेन्सी एरिया दूर राहत आहेत. एक धाव तर कंप्लीट झालाय, दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर वळण घेणारा बॉल पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर, आणि त्यामुळे संपर्क तितकासा खास नव्हता. उंची मिळाली, मात्र लांबीची कमी पाहायला मिळाली. एलिव्हेशनची कमतरता या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. हो, यावेळेस देखील वा क्या बात आहे, वळण घेणारा बॉल, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 53 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. आता मात्र हा चेंडू देखील जर पाहायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला पारंपरिक लेग कटर हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा इन टू द आर्क अँड इट्स आउट ऑफ द पार्क. जलसिंग पाटीलच्या बॅटमधून आला षटकार.
आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय 59 ऑन दी बोर्ड. 59 धावा धावफलकावरती लगावला गेल्या. यावेळेस ते आउट झाले. बॅटची कडा घेतले आणि फॉलो थ्रू मध्ये काय झेल पकडलाय. माघारी परतावं लागतंय. जलसिंग पाटीलची खेळी संपुष्टात आली आहे. 16 चेंडू मध्ये 44 धावांची खेळी आता मात्र संपुष्टात आली आहे. जलसिंग पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाते जलसिंग पाटील देखील साठी. सुमधुर गाणं. मारीच्या या षटकामध्ये कृष्णा आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. समोर राहुल खुर्ची आपल्याला पाहायला मिळतो. ह्या सामन्यामध्ये तितकीशी बॅटिंग आलेली नाहीये, तितकीशी स्ट्राईक मिळालेली नाहीये. यावेळेस देखील फटका केला. क्षेत्ररक्षण चांगला राहिलाय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. फटका केला. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं पाहायला मिळालं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नक्कीच धावा तिथे वाचवल्या गेल्यात. एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये. 60 या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतंय. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं आणि महत्वाचं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 60 धावा लगावल्या गेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्रायकिंग गेन वरती अवधूत पाटीलला आपण पाहतोय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन येत. एक सिंगल कंप्लीट झालंय. मात्र बॉल धन 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सरसावत्या 64 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. अवधूत पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. यावेळेस समोरच्या दिशेने अवधूत पाटीलची ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. 6 धावांची मोहर लगावली. षटकार आलाय. अवधूत पाटीलच्या बॅटमधून षटकार आणि या षटकाराच्या मदतीने 70 या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय. अवधूत पाटीलची पॉवर मैदानाच्या आतमध्ये या फटक्यामध्ये पाहायला मिळाले. अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू ओव्हर पिच हाताळला आणि त्यावरती आक्रमकता पुन्हा एकदा अवधूत पाटीलने धारण केले. 70 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. डीपवरून प्रोटेक्शन येत आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी चौकार आलाय. अवधूत पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. यस तिथे
मच डीजे. आणि आता मात्र 81 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 81 टप्प्याचा ऑन साइडला हुक धावा बुक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अवधूत पाटीलचा थाट गोलंदाजाची वाट ठोकलाय सलगचा दुसरा षटकार. दरम्यान 5 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो. 5 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 87. एका गड्याच्या मोबदल्यात या अगोदरच्या सामन्यामध्ये बॉस 11 संघाच्या पहिल्या सामन्यामध्ये 6 षटकामध्ये 92 बनवल्या गेल्या होत्या. मात्र आता 5 षटकामध्ये 87 धावा बनवल्या गेल्या आणि जिंकण्यासाठी धुरंधर 11 वाळवा संघाला बनवायचे आहेत 30 चेंडू आणि 88 धावा. तोपर्यंत ऐकूया एक डीजेचं सुमधुर गाणं. ओ टू डीजे. थँक्यू सो मच डीजे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी विशेष आकर्षण बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांसाठी आकर्षक पारितोषिक असणार आहे. त्याचबरोबर लकी ड्रॉच्या माध्यमातून विनाशुल्क आपल्याला लकी ड्रॉच्या माध्यमातून देखील पारितोषिक असणार आहे. म्हणजेच काय या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी देखील खास आकर्षण आहे आणि त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून
केडीसी लाईव्ह या चॅनल वरती, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट लाईव्ह या चॅनल वरती ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं. ओमकार पाटील, गुंडा कांबळे सर आणि त्याचबरोबर दुर्वांकुर बेर्डे यांची ही टीम या स्पर्धेमध्ये काम करत असताना पाहायला मिळते. एक दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. स्काय चषक 2025 आजचा हा पहिला दिवस. युवा उद्योजक आदरणीय शरदजी वेनाडे साहेब, त्याचबरोबर आदरणीय आमदार विनायक कोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचबरोबर स्काय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अविनाश दबडे सर, अश्वमेध स्पोर्ट्स वटार यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचा आजचा हा पहिला आणि उद्घाटनाचा दिवस. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंड वरती श्रवण पवारला आपण पाहतोय आणि त्याच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग एंड वरती शंकर थोरात आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सांगली जिल्हा, शिराळा तालुका आणि शिराळा तालुक्यातील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये सनी सर आपल्याला आपण पाहतोय. मांगलेचा एक जबरदस्त फिरकीपट्टू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला बॉल वरती आडवा पाटने फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रवण पवारच्या बॅट पडून पहिला बॉल वरती स्वागत करणारा आलाय चौकार. पहिला बॉल वरती चौकाराने स्वागत सनीचं केलंय. दिवस घेण्याचा प्रयत्न आता कमबॅक सनीचा राहिलाय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू थोडासा स्लॉट मध्ये हाताला, थोडासा ओव्हरपिच हाताला आणि त्याचा फायदा अगेन्स्ट द टर्न खेळत असताना 4 धावांची मोहर तिथे लगावली गेली आणि त्यानंतर डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. लोअर फुल टॉस सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न इथे देखील जर पाहायला गेलं तर वेग प्रचंड पाहायला मिळाला आणि त्यामुळेच वेगामध्ये बीट झाले. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. सनी सर आपल्याला आपण पाहतोय. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगलेचा हा सुपरस्टार गोलंदाज, सध्याच्या घडीला मांगलेचा हा फिरकीचा जादूगर आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट मिळते सनी सरापलेच्या नावावरती. श्रवण पवारची विकेट. पहिला धक्का. श्रवण बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर श्रवणची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रोहन दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का बसलाय 4 या आकड्यावरती. पहिला फलंदाज बाद झालाय. अगदी पहिला बॉल वरती, व्हेरी फर्स्ट बॉल, अगदी चकचकणाऱ्या नवीन बॉल वरती चौकार आल्यानंतर कमबॅक इथे मात्र सनी चरापलेचा राहिलाय. नंतरचे 3 चेंडू कमालीचे हात आले. कमबॅक करण्यासाठी जाणला जातो आणि तोच खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय. 26 चेंडू आणि 84 धावांची आवश्यकता आहे. 26 मध्ये 84 बनवायचं या मॅच मध्ये. मात्र कुठेतरी जर पाहायला गेलं तर 4 या आकड्यावरती पहिला धक्का म्हणजेच काय तर धावा रोखण्यामध्ये यश आलंय. यावेळेस पुन्हा एकदा अगेन्स्ट द टर्न, बॉल ऑन साइडला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. झेल पकडला असता तर पारितोषिक होतं आणि ती नाराजी देखील चेहऱ्यावरती पाहायला मिळते. षटकाराला 6 धावेची मोहर लगावली जाते. षटकारांच्या मदतीने आता मात्र
धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती धावफलक. हो यावेळेस समोरच्या दिशेने सरबाटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय शेवटच्या आणि अखेरच्या बॉलवरती चौकार. थँक्यू डीजे. आता मात्र डीजे मास्टरने लावलेल्या गाण्याप्रमाणे धुरंधर 11 संघाला देखील झटपट पटापट धावा बनवायच्या आहेत, कारण 88 धावांचा डोंगर भेदायचा आहे आणि या 88 धावांचा डोंगर भेदायचा आहे त्यासाठी बॅटिंग देखील तशाच प्रकारची करणं गरजेचे आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कोण आलाय? अर्थातच कर्नाटकातील बोरगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राहुल खुर्चे दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सफल झाले. सफलून घेण्याचा प्रयत्न पाठीमागे देवराज मेटके बॉल कॅरी करतील तोपर्यंत डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. 23 मध्ये 74ची आवश्यकता आहे. येणारे 23 बॉल आणि या 23 बॉल मध्ये 74 धावा बनवायच्या आहेत. कुठेतरी सफलून एक्स्ट्रा सफल झाले आणि त्यामध्ये फिरकीची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली राहुलची. हो यावेळेस देखील आतमध्ये वळालाय. या अगोदरचा चेंडू बाहेरच्या दिशेला कट झाला, यावेळेचा चेंडू आतल्या दिशेला कट झाला. मात्र या चेंडूवरती 22च्या स्वरूपात 4 धावा देखील आल्या आहेत. या आकड्यावरती धावफलक 18 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक 14 धावांचं राहिलं. 22 मध्ये 70ची आवश्यकता आहे. धावांचा पाऊस पाडावा लागणार आहे. थेंबे थेंबे तळेसाचे म्हटलं जातं, मात्र इथे थेंबे थेंबे नाही तर धावांचा पाऊस पाडावा लागणार आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक दिलंय. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो षटकार. धावसंख्येचा विचार केला तर 24 आकड्यावरती धावफलक. हो यावेळेस विथ द डन एक्स्ट्रा कव्हर्सला फॅब्युलस फॅन्टास्टिक मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय शंकर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. अठ्ठावीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 28 ऑन दी बोर्ड. 20 मध्ये 60ची आवश्यकता आहे. सफल झाले. इम्प्रोवायझिंग शो घेण्याचा प्रयत्न देवराज मेटके. फ्लाइंग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दरम्यान जर पाहायला गेलं तर 22च्या स्वरूपात एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होतीये. पण पाहिलं तर देवराज मेटकेला आपण या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतंय. ज्योतिबाचा एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या सामन्यामध्ये खेळत असताना पाहायला मिळतं. बॅटिंग आलेली नाहीये कारण बॅटिंग लाईनअप त्या संघाची खूप मोठी आहे. हो यावेळेस देखील अवे फ्रॉम द बॉडी घेण्याचा प्रयत्न. डीप मधून प्रोटेक्शन येत आहे. एक धाव कंप्लीट झाला. दुसरीचा प्रयत्न. करण चव्हाण चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. 2 धावा इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावांच्या मदतीने 31 या आकड्यावरती धावफलक. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 31 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि या 18 बॉल मध्ये आवश्यकता आहे 57 धावांची. तोपर्यंत ऐकूयात एक डीजेचं सुमधुर गाणं. अठरा बॉल मध्ये आवश्यकता 57 धावांची गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. आता मात्र या 2 विस्फोटक फलंदाजांना रोखण्यासाठी अवधूत पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला बॉल प्रचंड वेग. बॅटची कडा. फ्लाइंग स्लिप मध्ये पुन्हा एकदा देवराज मेटके. एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये आणि या एका सिंगलच्या मदतीने 32 या आकड्यावरती धावफलक. येणारे 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 56 धावांची. 17 मध्ये 56 बनवायच्या.
कुठेतरी जर पाहायला गेलं तर धावा बनवल्या गेल्या आहेत. रन चेस करत असताना 88 धावांचा पाठलाग करत असताना जी धावगती राखायची होती ती धावगती आतापर्यंत राखली गेली. सुरुवात चांगली झाली, मात्र शेवट गोड करणं देखील गरजेचं आहे. अंत भला तो सब भला, शेवट गोड करावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका, बालाजी माने डाऊन दी बॉल, झेल पकडलाय, विकेट मिळते. दुसरा धक्का बसलाय, दुसरा फलंदाज रोहन बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, धुरंधर 11 संघाचा आणखीन एक धुरंधर महावीर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 32 या आकड्यावरती दुसरा फलंदाज बाद झालाय आणि आता मात्र 16 चेंडू आणि या 16 चेंडू मध्ये 56ची आवश्यकता आहे. 16 मध्ये 56 बनवायचे आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर अडचणी वाढत चालल्यात, मात्र त्या अडचणींवरती मात करून आपल्याला वाट शोधायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा विथ द टर्न घेण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन येत आहे, बालाजी माने दूर राहत आहेत. यावेळेस चुकी झाली, जजमेंट खराब, चौकार आलाय. छत्तीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 36 ऑन दी बोर्ड. हो, यावेळेस देखील प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. सरप्राईज केलं, परफ्यूम डिलिव्हरी हाताळली, थोडासा बॅक ऑफ द लेन हिट केला बॉलला आणि त्यानंतर सरळ विकेट किपर जलसिंग पाटीलच्या हातामध्ये काय चेंडू हाताला सरप्राईज केलं जातं. अगदी कानाच्या बाजूने शिटी वाजवत जाणारा हा बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र गती परिवर्तन, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव आली व्हाईटच्या स्वरूपात. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 37 या आकड्यावरती धावफलक जिंकण्यासाठी आता मात्र पाहायला गेलं तर येणारे 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 51 धावांची. 14 मध्ये 51 अजूनही बनवायच्या आहेत. जी धावगती सुरुवातीच्या 2 षटकामध्ये राखली गेली त्या धावगतीवरती आता मात्र रोख लगावला गेल्या. हो, यावेळेस देखील बॅटची कडा, पाठीमागे फ्लाइंग स्लिप, देवराज मेटके पुन्हा एकदा बॉल कॅरी करेल. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 37 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती एका चेंडूचा काही शिल्लक आहे. खऱ्या अर्थाने अवधूत पाटीलने या सामन्यामध्ये देखील धावा रोखल्या आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील प्रयत्न केला होता, मात्र या सामन्यामध्ये प्रयत्नावर यश आलाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि आता मात्र कमालीचा चेंडू पेश केलाय. माघारी परतावं लागतंय, विकेट मिळते. महावीर बॅक टू दी पवेलियन. तिसरा धक्का, तिसरा फलंदाज बाद. रुकडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, सातत्याने ज्या खेळाडूची चर्चा सध्याच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रंगतीये, तो खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती करण चव्हाण दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, फटका, प्रोटेक्शन येते. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र कृष्णाला आपण पाहतोय. 5व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी सज्ज झालाय. 38 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलोय. 11 मध्ये 50 ची आवश्यकता आहे. आता मात्र करणच्या विरोधात आक्रमकता दाखवावी लागणार आहे.
लोअर फुल टॉस पुन्हा एकदा समोर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका केला. प्रोटेक्शन आलंय. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल देखील पदार्थ 39 आकड्यावरती 10 मध्ये 49 बनवायच्यात. आता मात्र या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार येणं देखील गरजेचं आहे. खोलवा टप्प्यात 6वा परफेक्ट यॉर्कर. कमालीचा चेंडू आता यायला गेलाय. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर या खेळाडूची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर दक्कन पन्हाळ संघाकडून देखील खेळताना पाहायला मिळाला. बॉस 11 संघाकडून देखील सातत्याने खेळताना आपण त्यांना पाहतो आणि तोच खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सरळ बॅटने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय. कृष्णाला माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. कृष्णा बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद झाला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 48 धावा बनवायच्या आहेत. हो यावेळेस देखील कमालीचा चेंडू पेश केला गेलाय. मनगटाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलाय. प्रोटेक्शन येते. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील कंप्लीट झाले. या 2 धाव्यांच्या मदतीने आता मात्र धावसंख्या 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 42 ऑन दी बोर्ड. येणारे 7 बॉल आणि 46 ची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. मॅच मध्ये अगदी जर पाहायला गेलं तर आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न झालाय. इथे देखील डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता दरम्यान षटक संपलाय. 4 षटकांचा काही समाप्त. 42 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये बनवायच्या 46 धावा. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती वडगावला बिलॉंग करणारा आणखीन एक जबरदस्त गोलंदाज रणजित गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल वरती आक्रमण. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. शंकरच्या बॅटमधून षटकार. जाऊन पोहोचतोय. 4 मध्ये 36 ची आवश्यकता. कुठेतरी जर विचार केला तर या चौकार षटकारांची गरज थोडीशी अगोदर होती. देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे. कारण आता मात्र 4 मध्ये 36 बनवायच्या या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा मनगटाच्या सहाय्याने वा 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 क्या बात आहे. सुरेख फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो चौकार.
फलकावरती ऍड झाल्यात या 7 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 63 या आकड्यावरती 3 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. अजून एक चेंडू अशा प्रकारे हाताळला तर पुन्हा एकदा कमबॅक केलं जाऊ शकतं धुरंधर 11 संघाकडून, कारण 3 मध्ये 25 बनवायचे आहेत. हॅलो, एक खराब चेंडू नक्की जर पाहायला गेलं तर धुरंधर 11 संघाला कमबॅक करून देऊ शकतो. फ्रीडचा बॉल अकुट टप्प्याचा हुक करण्याचा प्रयत्न, मात्र इथे डॉट बॉल आला. आता निर्भय चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. 2 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. आता मात्र हा सामना हळूहळू विजयाच्या दिशेने आता मात्र वाटचाल सुरू झाली. 2 मध्ये 25. हो, यावेळेस पुन्हा एकदा सरपटणे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आला शानदार षटकार. अगदी जर पाहायला गेलं तर धुरंधर 11 संघा सामना हरलाय, मात्र तरी देखील धुरंधर 11 वाळवा संघाचा हा धुरंधर मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतोय. इथे मात्र डॉट बॉल आला. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक संपलाय. 5 षटकांचा खेळ समाप्त. विजय मिळवला अर्थातच रायगड वॉरियर्स. बॉस 11 संघ